सादर करत आहोत. आयुक्त दशावतार मंडळ सिरसिंगे यांचा महान पौराणिक दंडणी तथा नाट्य प्रयोग ताटिकावर मात्र परिचय. राजा दशरथ मात्र परिचय. राजा दशरथ राजेंद्र सावरवाडकर राम गजानन राऊत लक्ष्मण भटू राऊळ उर्फ भगत. सेवक आजी गाडी उर्फ कृष्णा गाडी. ताटिका विश्वामित्र पंढरीनाथ राऊत माजी सैनिक राऊत सीता वासुदेव राऊत आणि ताटिकेच्या तुफान मुमुके अंकुश गाडीगावकर. अरे लावडा ए स्टाइल अडतं लगे पुढे जाऊन काढलेला आज गणपतीच्या भूमिकेत आमचे वीरवाडीचे तरुण चढप कलाकार तुकाराम ढोळ तसेच आमच्या कंपनीचे मालक व सूत्रसंचालक गणपत राणे तरी प्रेक्षकांनी या सूत्रसंचालक आणि पळेवाडीचे अरुण राऊळ कृपा
पतिया तुझे नाव मरण गणन हो गण पतिया तुझे मरण हा बोला मोर्या मोर्या गणपतीचं नामस्मरण झालं. त्या मोर्या मोर्याचा भाव असता काय? हो म्हणजे महाराज मोर्या मोर्या गणपतीचं नामस्मरण झालं. नामचिंतन वरीवरचा भाव अर्थ काय? मोर्यावरचा भावाचा नामचिंतन या भावसागर तारून जाण्यासाठी संसारूपी भावसागर तारून जाण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे कुठला हाताने टाळी मुखाने हरिनाम तरच हा संसारूपी सागर तारून जाईल. नाही बोला आम्ही आमची ओळख करून देतो. बरं सांगा कुठचे तुम्ही? आम्ही काशीचे वेदग्रस्त ब्राह्मण. कुठे चालला? चाललो होतो इथून काशीला चालत झालो होतो पण कशासाठी? झालं काय हा. रस्त्यातून येते ना ह्या गावचे एक ग्रामस्थ गणपत राणे मार्गात भेटले. ते काय सांगितलं? तर ते भडागले गवभटजी महाराज हा. का त्याने आम्हाला विनंती केली की आज आमच्या पाहुणा रवणाचा शिगमोत्सव आता शेवटचा दिवस आहे म्हणजे 6वी रात्र आहे. तर मी त्याला पहिला सांगितलं काय सांगितलं? का आमची दक्षिणा मात्र एवढी आहे तर त्याने ती मान्य केली. मान्य केली म्हणजे काय कमी जास्त केली आणि मग आम्ही ते मान्य केलं. हा पुढे आता पुढे काय अनुभव करतो करतोय जरा पुढे जरा तोंड करा. आम्ही करतो. नाही बोला. आता आंघोळ करायची आहे ना. मग आता आंघोळ इथे कुठे नाला वगैरे विहीर वगैरे आहे काय? देवाचं तर नजदीक आहे. नजदीक आहे हा. पण ते तिथे अमंगळाचं वगैरे असं काय घडत नाही ना. नाही काय नाही होत ते. काय नाही तरी पण आमचा विश्वास बसत नाही. मग ठीक आहे. पण आम्ही काय करतो माहित आहे काय करणार? आमच्या मंत्र सामर्थ्यावर आम्ही स्वतः विहीर पाणी पट्टे काय बघतो बघा बघा. नंतर पुढचं काय ते बघू. जर नाही पडलं तर आमच्या तळ्यामध्ये आंघोळ करा. हा ठीक आहे हा. नाही हा, बोला. पाणी पडलं पडलं ना? पडलं मग सुरू कर आंघोळ. पहिलं सोळं धुवून घेतो. या. हो म्हणजे महाराज हा एका पट होता ते सोळं पलटायचं काहीतरी नाही काय? काय नाही पडद्याच्या खाली 2 वेळ दिला होता. हा, ते काय पण केलं? काय केलं पडद्याच्या बायकोने वाळत घातलं आणि? ते बघा सगळं उंदराने खाल्लं म्हणून मी पडद्याच्या घरी जायचं बंद केलं. सोसतात होता तर हा मग ते स्वस्त धुवावं लागलं करणार काय. धुवा धुवा आता सुकत कुठे टाकायचं. टाकायचं खुंटाळावर. हो भटजी महाराज हा ते खुंटाळा नाही आहे. गणपती गणपती नाही. विसरलोच आम्ही ते. कमरे बांधते कमरे बांधले दांड्या तुम्हाला. हो भटजी हा. महाराज एका बड होता जानवर बनवतो पलटायचं काय दिलं नाही. काय निघलं पलटाच्या खाली तोच प्रकार झाला. काय झालं? सगळं हे बघा सगळी भोकं पडली त्याला म्हणून स्वस्त सर्व करायचं. करा करा. हा, खालून. आम्ही नंतर येऊ. आधी दाणे काढ. आंघोळ करून. दाणे काढ पहिले. खालून घे. ओ भटजी महाराज हा का नवीन चमत्कार
खालून काढा वरून काढा खालून ढकलावे. मी तिकडे बाहेर गावी गेलो होतो. कुठच्या गावी? आता ते हा फुकेरी नाशिकला. नागपूरला गेलो होतो. तिथे नायकिडीचे 4 मुली भेटल्या. त्याने काय सांगितलं? त्यांनी काय म्हणलं, ओ भाजीवार हे काय करता? हा, त्यांनी काय मला सांगितलं माहिती आहे? काय सांगितलं? जानवं कसं कसं घालायचं, करायचं? वरून काढायचं आणि खालून ढकलायचं. हा, म्हणून तुम्ही म्हणून हे ते करा. आम्ही ते करतो. ओ जानो मंगल उठा नको बसा खालची मला तर पुरा फाईन लागतं. आम्ही ओ भटजी महाराज, हा हे काय करता? आंघोळ करतो. बुडबुडचा आवाज कसा येतोय? बुडबुड बुडबुड बनते. घरचं तोंड लहान असल्यामुळे. घारीचं थोड जरा लहान आहे हो, वरून मोठं आहे पण बारून घालून लहान आहे म्हणून ते बुडबुड आणि चोचूड चोचूड असं होतं. हा, आता मारा आंघोळ झाली आहे, हा, आता काय करता? गंध उधळतो. गंध उधळून झालो पण गणपतीला आंघोळ घालायला पाहिजे ना. घाला घाला. बोट 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 तो 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 तो. ओ भटजी महाराज, हा बुडबुड हे आंघोळ झाडचे तोंड झालं म्हणून आवाज येतोय. पण तू असा आवाज कशात येतोय? तो खाली लहान आहे, लहानसा छिद्र आहे म्हणून चूळ चूळ असा आवाज येतोय. ओ भटजी महाराज, हा प्रथम गंध तुम्ही का लावला? प्रथम आंघोळ कोणी केली? तुम्ही. आम्ही केली हा. म्हणून प्रथगंध आम्ही लावला. ठीक आहे. ओ गणपतये नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. ओ गणपतये नमः. ओम गणपतये नमः. महागणपती 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 नमः. समर्पयामी. धुपान समर्पय अगतपणे समर्पय सगळ्या समर्पय आम्ही. नाही हा, काय झालं? आता पूजा झाली हा, पण काय करायचं? पण थांब थांब. नैवेद्य. नैवेद्य आणायला विसरलो. ओ भटजी महाराज, आता एवढ्या मध्यरात्री तुम्ही नैवेद्य कुठं भेटणार? पण ओ काय काळजी नको, समोर बाजार भरला आहे, पाणी सोडून देतो. भटजी महाराज, हा जरा बाजारात पाणी सोडलं ना आता बाजार वाहून बाजारात जाईल. नैवेद्यावर नैवेद्य. हा, मग ठीक आहे, तसं करा. सोडा पाणी. का देवा का देवा का लाडवान समर्पयामी. का देवा का भजन समर्पयामी. का देवा का खाजन समर्पयामी. का देवा का यजन ओ समर्पयामी. भटजी महाराज, हा येतं म्हणजे काय? भजी बनवल्यानंतर जो तुराला असतो ना त्याला यदा म्हणतात. हा. का देवा का भांडारा समर्पयामी. ओ भटजी महाराज, हा. भांडण म्हणजे काय? भांडार चतुर्थीच्या दिवशी हा, हिंदू स्त्रिया हा, खालून गोल हा, आणि वरून चपटा असा पदार्थ बनवतात. हा. त्याला काय म्हणतात? त्याला मोदक भांडार म्हणतात. तो ह्या गणपतीचा प्रिय असतो हा, म्हणून म्हणतो म्हटलं. म्हणून त्याला भांडार असं म्हणतात. ठीक आहे. मग आता काय? पूजा झाली, नैवेद्य झाला. आता काय पूजा झाली, नैवेद्याला आरती आरती. केल्याकडे सुरू करा. तुला चढायो आजच्या गजमुख गो आजच्या गजमुख गो लोलिक लाल विराजो लोलिक लाल तुझ गावडी आलो हातलिये लड्डू साई सुरवर गो साई सुरवर गो महिमा कळेल नाही महिमा कळेल जाग गो मन गो जय देवी गणराज विद्यात कदाता विद्यात कदाता धन्य तुम्हारो दर्शन धन्य तुम्हारो
नाही हा आता पूजा झाली, नैवेद्य झाला, आरती झाली, हा आता काय पण झालं गणपती गजानन आमच्याकडे वक्र दृष्टीने बघताय. ह्याला कारण तुमच्याकडून काय तर चूक झाली सर चूक आठवण करा आठवलं आमच्या वडिलांनी हा काय केलं होतं? नवस बोलले होते काय बोलले होते की चांगला गुणसंपन्न असा जर पुत्र झाला हा मग तर फुगडी घालीन म्हणून. हा मग ते फुगडी घालून म्हणून मग ते निवड तुमची पूर्ण केला तुम्ही पूर्ण झालेलं आहे. मग मग आता ह्या कोण गणपतीच्या गणपती रिद्धी सिद्धी मग त्यांच्या हस्ते तेच करून घेऊया ना. करा सर चला उठ बाई उठ बाई उठ त्यांच्याहून. ओ बाय पो गाडी पो बाय पो गाडी पो कमलात काय माझ्या गोविंदा दूर आता मोकळ बाहेर मोकळ आता मोकळ बाहेर मोकळ म्हातार पाणी तो दिवसा पोरगेडो आता मोकळ ओ बाय पो गाडी नाही, आता काय झालं हो नाही, कोणा काय झालं अशाने हा माझा नवाज फेडणार नाही. मग कसं पिटणार हे कसं काय, एक वांगी उपटते तर एक मिरची लावते तर दुसरे काहीच करते असा झाला. आता आम्हाला का आमचा स्वतःचाच नवाज आम्हीच फेडावा लागला. कसं फेडणार तुम्ही आम्ही फेडणार. तुम्हाला फूड येते का येते कोणती फूड घालणार आम्ही फूडचे प्रकार किती आहेत फुगडीचे प्रकार आता आम्ही विसरलो, पण भागडा नाच आम्ही करणार. अंगणाला तिथं चालत नाही दंडावरची फुगडी एका पायाची फुगडी खाली खाली फुगडी हा बोला. सुसू काय करता देवीचा असा वारा आलाय. देवाचा काय चमत्कार आहे त्या देवीचे चमत्कार आहे. किती सुक्या पातोळ्याला अग्नी लावतो तो हा देव. सहज लागेल ओल्या पत्र्याला दुसरा चमत्कार. कोणता प्रकार चमत्कार ओल्या झाडाला पालवी फुटवतो तो हा देव. सहज फुटेल त्यापेक्षा मोठा कोणता चमत्कार त्याहीपेक्षा मोठा चमत्कार. कोणता चमत्कार पावळेचा पाणी पाष्टाला आणि पाष्टे पावळ्याला ओ पाष्टाचं पाणी पावलेचं पाणी पाष्टा कसं राहणार मध्ये असते ते काय मोरावे ते कुऱ्हाडीने तोडावे, त्याच्यावर वाटोळं पुनरुपी जोडावे. त्याहीपेक्षा अजून एक प्रकार. कोणता चमत्कार 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळे हा. बाळतीनं प्रस्तुत करतो तो हा देव. कोणता असते सुईनीच्या हस्ते. म्हणजे महाराज हा. थोडस वाऱ्या राहिलं ते पाण्याच्या रूपाने निघून गेलं. चल ये 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 ये. चल आम्ही जाऊ जे. हो तर ये चल. या तुझे नाम स्मरण हे गणा पावगे धाव पावगा धाव
संसार मागे पुढे धावाच्या कदंबिके वासुदेव वासुदेव माझ्या गोविंदा हरे वासुदेव वासुदेव शिवा शिवाजी आता विरोध करू रे. महादेवा शिवा शिवाजी महादेवा शिवारे महादेवा शिवा आणि इकडे काय सोड काय बत्तीची शपथ हा. अरे पण 32 बाद 32 फुटून जात मरे. बत्ती फुटी ते काय नाही सगळी माणसं त्या बत्तीकडे बघतं 32 कडे आंध्रात होतो म्हणतो रे. नाही हा भयात भय किती आहोत किती हो? 3 आहोत. हा कोणते कोणते? जंगलात भय अरण्यात भय वागातो अरण्या पुरतो. अरण्या पुरतो हा देवळात भय देवातो देवा देवाला पुरतो. हा हा, पुढे राज्यात भय राजातो राजा पुरतो. आणि या भरलेले सभेत भय त्या सरकारच राहतो तुमका माहित हा काय हाय सांग माहिती बोल. नाही हा काय आम्यावर दाबो हा आणि भांडावर गाय आणि आणि कोंबडीवर दाबो तुका माहित हा अरे बाबा आता आम्ही जमा करतो आमका समाज सांग बरं कसं सांगता आता ऐका आमचा ऐका निया हा बोल. एका श्रीमंताचा पोरगो गरीबाकडे कामाक होतो हे असं उलटा कसा? गरीबाचो पोरगो श्रीमंताकडे गडी होतो हा हा असं हा असं ह्याच काय झालं आला. माहित आहे एक दिवस काय झाला? एक दिवस काय झालं माहित आहे हा पोराचा झळकता काम काय काय कर सकाळी उठलो हा तोंडात शिरा मारल्यात तर मारल्यात आणि आणि वाड्यात गेलो आणि कापून घातल्या धोरण का काय घरांका दाई हो दाई कापून घेतो दाई कापून घातल्याची भरडार घातल्या हा भरडार चुकत नाही फिरत हा एक दिवस आता आला काय पोरात ठाऊक नाही होता काय केलं काय केल्या त्यांनी काय करूचा काय केल्या पोराच्या पोटात कावळ्या आरडले झाडावर का पोटात कसे गेले भूक लागली हो किती कावळे हा हा, वाका वाटतं भुकेचे झाडावर कावळे कावळे. आरडले हा दिवस कपाला लिहिलो कोणत्या पोराच्या पोराच्या नाही माझ्या तुझ्या कपाला वरतो दिवस लिहिलो मारा आणलेले हा, असं मारा वाका- नागेको आणलेला. वाका देवाच्या कपडा बरं हा. कपडा दिवस लोक काय कपाला दिवस लिहिलो पोराच्या कावळ्या आरडले हा. पोराने हडे तडे बघल्यात आणि काय केल्या तर काय दिसना मग काय एकाची झालं का? बघल्यात हा तर आणि एका आंब्यावर हा कंटूला लंटूला ही पिकलं दिसली हा ते काय केल्या काय करतलो काय मग वलपाटे मारल्यात गुडे मारल्यात आमो काय खालतो पडना गुडो का पोचला गुणा वरतो काय पोचना गुडो पोचला आम्ही कसं बोलतो पट्टलो मग पोरात काय करूचा काय केल्या ते ऐका घे
पोरान काय करू काय केल्या पोरान काष्टे घात घातल्या सोडल्या का ओ माझ्या ना आपले आणि काय केल्या आणि ते तो केला साडू साडू का काढू साडू खाडू केल्या खाडू 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 केल्या आणि पोरगो सपासप ओढतो गेलो कशा? आणि रापार ढकलून घातल्या खालती खालती होय खालती घातल्या आहे तुमका जेवण वाटल्या त्या पाठी पाट्या खालती सांगतो भेटतात होतो, झाडा चढलं खाते खाते अहो, ढकलून पोराला झपाझप. भूक लागलेली भुकल्यावर खाते रेपे काढले खातो कसं आंबे पोरान होय तितके रगडल्या हा. आणि असो खाण्यावर असो डोळं होतो खाण्यात ओलो ओ ओ ओ एका उंचात आम्यावर जामो हा. आणि माडा काय कशी माडार काय तुमका माहित आहे तिथं जवळचा बाजार घेतला हा मळ्यातलो होय 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 मग एक काम करा काय करू काय एक काम करा हा. 50 रुपयाची एक गाय बघा हा. अशी उद्या ढकलणारी गावातला गावात तरी या गावात ना होय 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 आणि 500 रुपयाचा वालो बघा किती आलो किती होय हो. वालो तर मग सांगताय तुमचा आणि 5-5 झिलगे बघा आता झेली गहू पाहतो शिगम्याचे शिंगाचे असतले ना खूप आता जमलेलं काय करा माहित आहे काय करूया गाईचे 4 डोके बांधा आणि एक टॉक गाई एका टोकात डोके बांधा आणि दुसऱ्या टॉक तडे दाद लिहो टाक कवळ्या नाऱ्याच्या हो आणि आणि ते 5-5 ना झिलियाचा ओढूक सांगा हा मग सपास पोटा गाय रपारे बोलते मरते बरं का बरं ते का जगतली मग चटणी कशी मेल्ली का झाडा झाडा एका का उंटात माडावर गाय हा तिसरा काय कोंबडी धोंडो कोंबडीवर धोंडो हा एक काम करा काय करू तिसर पिला करा आत्ता उतर टिव टिव करणारी कोंबडी कोणच्याकडे पिला काढी गावतरी याच्याकडे होय मा होय, होय. फक्त पिला काढी कोंबडी बघा हा आणि आणि त्याच्यावर पान तया हा आणि जो मोठो गुडो वारा त्याच्यावर आपटा मग मरते रे कोंबडी त्याका बरतली त्या जगतली एका उंटात कोंबडीवर धोंडो हा नाही हा आता येऊन खूप टाइम झालो काय करतात पण हडे फारपूर असा आवाज येता हा अरे काय झाला काय बाहेर काय डुक्कर का हाता बघ मरे किती दुकर बिकर काय खरे काय माहित नाही बांडू का राट्टा काल इतक्या फिरलं होतं काय गावात नाही हात किती तरी पण काय माहित आहे आहे किती असं कोण दड कडे गावात नाही हा तर काय माहित आहे बघे हा काय करतोय साडेपाच हे कोण बसले आहोत? हे ब्रह्मदेव ब्रह्मदेव हा यांच्या साठ्या काय हा यांच्यासाठी 4 वेद 6 शास्त्रे 14 विद्या 64 कला 18 पुराणे अगमा निगमा आणि 52 मातृत्व इतक्या यांच्या पदरा का हो यांच्या इतक्या पत्रक यांच्या पत्रका 6 शास्त्रे 8 पुढे 64 कळा हा सगळं सगळं आणि काय 4 वेद हा इतक्या यांचं कार्य काय यांचा काय उत्पत्ती कार्य उत्पत्ती उत्पत्ती करतोय उद्यापासून उत्पत्ती बंद करूक सांगा कित्या? लोक तिथं उत्पत्ती करून बसलेत आणि लोकांचे खावचे वादे करायला गेली अरे उत्पत्ती एक काम करा उत्पत्तीचा काम माझ्याकडे द्या उत्पत्ती काय करायचं सुट्टी चालते कशी नाही तर काही एक नाही दाबाचा आणि तब्या काय तर बघताय यांचा हे का बघता ते समुद्रात दडम किती औषध मरशील आपल्याकडे आपला मध्ये मोठा बघताय ह्या म्हाताऱ्याक मी आता किती दिवस शोधतोय समजला ह्या म्हाताऱ्या नको तिथे वाट लावून बसला ते आता काय करतं काय करते तर ह्याच्या साठ्याचा होता घेऊन जातलंय आणि सप्त सागरात दडून बसतलंय आणि काय तडजण करतो ना काय करतालंय तर कोणाच्या हातात गावात नाही नाही ह्याच्या साठ्याला जागा होता तर मी आता घेतलंय आणि योगा चाललंय उद्या का मागा कोण सोडाय नको शेषशाहीवर विराजमान असता एकाएकाचं प्रचारण करण्याचं कारण कोणतं कश्यपत्र संकासुर या ब्रह्मदेवाचे वेद गेले आहेत सप्तसागर पंच सप्त सागर धुंडीन आणि आपले वेद आपल्या पाशी परत आणून देईन शिवा शिवा रे माझे वेदहरण आता वेदहरण संकासुरा आता वेदहरण संकासुरा शिवशिवा आता नाही वेदहरण संकासुरा संकासुरा वेदहरण नाही काय सरकारी डोळा असा आहे सरकारान बंदोबस्ताक पाठयल्यात कोणाच्या बंदोबस्त वाटवलेला शिगम्याचा काय हडे तळे लपडा होता डे वाटा
सरकार तुका पाठवलं सरकार आमच्या घरी काय नाही नाही आधी माका बसाक घाला बसायचं काय म्हणत नाही ना आधी माका बसाक घाला बसा का घेतो जमिनीवर पाहिजे का नाही ना बसताला येऊन घे बसताला झोपमान होतो झोपमान काय काय झालं काय तुमका सांग सांगलेलं ना असं बसा नको ना ते मुद्दाम दामून दपटून बसलं काय पण जातो झोपमान ना मागच्या टायमात तुमका काय सांगलं काय सांगलं दारासमोर जो माड उकलून कडेला ह्यो माझ्या कपालात माड पडलो मार ना तू वस्ता दिलं वस्ता तुझं कोण वाजता वाजता हे संकासुरा ब्रह्मदेवाचे वेद आणले ते परत कर कोणते येत ब्रह्मदेवाचे काय आता काय आता चालला विचार काय तुका ते काय त्याचा झाला बाबा तुझा काय झाला काय असो ये बाबा असो ये बघ नाही काय झाला ह्या कवायत बघतोय हा ह्या का वळखलंय कोण हो ह्यो माझ्या बाप्पासो दे रे काढी तुझ्या बाप्पा सो माझो दे रे काढी ह्यो तुझं बाप्पा सांगताय तुमका काय काय केलं काय झालं माहित हा हा त्या वर्षाच्या त्या वर्षात मोठो दुष्काळ पडलो त्याचं काय झालं काय ह्याच्या बापाची ही 12 पोरं झाली होय? हो ह्याच्या बापाशी काय केल्यात काय केलं इथे हडगेच भरल्यात पोरांका होय इकडे होत्या आणि त्याचे हडगेच भरल्यात हा आणि आमच्या माझ्या घराकडे येलो कित्या रे संका सुरा नू अरे म्हणजे काय घेऊन घे झाड आणि नू म्हणजे नू काय? ने मोठो हा, म्हणजे त्या आमचे- झाडने मोठं ते सांगतो हा आमची घरवाली तुमचा व्हायला हा ते भाचून दिल्यानंतर अशी दरवाजाकडे भटभट टाकी तर मांजू मांजू भाई तर माझी माल मांजूर होता आता तुम्ही सांगतात होतं बाहेर चुरीलाच काय दारा पाठी दारा नव्हता ती केर सोनी ये सोडी जाय तर काय माझ्या बायले केसोडी होतात अच्छा दारापाट कोण राहता हो खरे सुद्धा दमान विमानला तांबियो घेऊन येतात ती असं बाळ ना तुझी ती हा. सांगा लागतं की त्या मोठी शाणी हा काय आता काय बघता बारी काय अंका गाळी घातल्या गाळी गाळी घातल्या होती बसाक गाळी घातल्या गाळी घातल्या मग काय गाळी होय. गाळी घातलं राहून ना पळा नसतो हा आणि काय केलं नाही तर काय? जी उतरल्या ना हा ती बाजल्या कोणच्या तुझ्या माझ्या नाही त्या हो कोणच्या मुडी आहे मुडी आहे त्या मग हो सांग बरं मुडी मारलात मारल्या ना आणि काय केल्या काय केलं माहित आहे हा खाणीवर ते तू तांदूळ काढल्या एक मुडी असू हो आणि आणि त्या खाणीवर तांदळाची हमील केल्या हा आम्ही हमील हमील ती बनवल्या हा आणि ह्या पोरांका वाढल्या होले नाही तोडे करी तोडे करीन ऐका सांगताय ह्यांका ह्या पोरांका वाढल्यात त्या खोले नाही तिथे ते खोले त्यापासून आणलंय बारके होय आणि ह्यांका वाढलंय त्याचा झोप वर्गोला 2 हाताने दिसतो काय समोर. पुन्हा एका वळाकलंय समोर कर समर कर युद्ध कर नाही हा यो बाई इथला देता होता इथला काय नाही पुरावा. पुरावाया सगळ्या सकट देतात तर नाही तर तुझा काही एक नको असं ऐकायचा नाही बिया काय घ्या का सांगायचं माझा का शिल्लक ठेवतोय ना असं ऐकायचं नाही बिया माझा याचे तोडे करताना शिल्लक ठेवतोय ना राहू दे काढून दे का. नाही तुमचा आपला बरा हा 2 वाटवाचे वडे तुम्ही खातात असो तर बांधले तसो तर बार असो तर बांधले तसो तर बार मारलं तुका नाही बा असं मारून नाही अरे पण सांगता ऐकलं तर तुका किती करून मारणार असतो काय टाका देऊन टाकले देऊन टाक ना देऊन टाकले माका धीरे आता का तुका घे रे देऊन टाकले नाही तसं काय मी रिकामी नाही हो. असं कांची काय बघताल काय बाय नाही तिथं पडला वाटतं तरी पण नाव घ्याच आहे बाडवर पडलं किती होय एका सोडूच आहे ना काय करतो याकडे गावाला माहित आहे एका गेलं नांदुले हा तुमचं तुटलं कोणतो तुझो का ओ बाजो नाही तो हो कोणतो चपला तो हा ताबाराकडे लाव गेलं कितीला माराकडे भाज्या ताबाराकडे हा लाव गेले तर काय तो बाजू लगोटीत असतो हा एका शाळेत आम्ही ते काम रवलेले ओ एका शाळेत शिकलेले. काय करतो
आहे हा चाय पाणी दिल्यात हा आणि पोट ताटे सुद्धा हलटा दिला हा तांगा तांगा बाबानो हा ती गाव बाईत पडली ती घरा कोण पडली ती बाबा राजू कळशी आणि बाय हा तो हुंटू किरी तो उठात गेलो हा उठात गेलो हा मी घेतले मी चलत तू रडव द्या तोळून गेला सांगायचं ते ऐकलं काय करता आता त्याच्या फलाईचं करताना आणि त्या गावाचं तोडून गेला हे देवादी देवा तुझ्या घरीच्या नारायण प्रार्थना? गदेच्या प्राण आहे मी जर्जर झालो जडते झालोय मला इच्छुक असा वर दे जो कोणी विष्णूची जो कोण या विष्णूची शंका वाचून शंका वाचून पूजा करील त्याची पूजा निष्फळ ठरेल असा आहे असा आशीर्वाद आहे तुला गोरी पान फुलासारखी छान चाल माझ्या पायात नाचते मी तोरणात मोरावरी.
रेशमाच्या धाग्याने रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने धागे धागे साडीला घालावू माझ्या साडीला धागे साडीला घालावू माझ्या साडीला रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने घालावू माझ्या साडीला घालावू माझ्या साडीला घालावू माझ्या साडीला घालावू माझ्या साडीला जातो रे बाहेर बाजारी बाजारी जातो रे माझ्या शेजारी शेजारी नवरा उभा जातो रे बाहेर बाजारी बाजारी नवरा उभा आहे माझ्या शेजारी शेजारी हो नवऱ्याला कोण काय बोलिला नवऱ्याला कोण काय बोलिला कणकचे धागे तो बेदारीला माझ्या झाडीला नाटक करूया आता. अरे या सगळे नाटक नाही. बसा, बसा. नाही, राजा नाही बसा. विश्वनाट्य सूत्रधार उच श्याम सुंदर विश्वनाट्य सूत्रधार श्याम सुंदर विश्वनाट्य सूत्रधार उच श्याम हे अनंत कोटी ब्राह्मण नायका मधुसूदना पद्मनाभा नारायणा केशवा माधवा नारायणा हा अयोध्ये नरेश तुझ्या चरणी सदा दंडवत दंडवत बसा बसा वाईट होऊ येऊ ना भयो
नमन करू श्री गजा जगदीशा नमन करू गजानना नमन तोजा श्री जगदीशा नमन तोजा श्री जगदीशा तोचा पुरावेचे माझी मनीषा तोचा पुरावेचे माझी मनीषा तोचा पुरावेचे तोचा पुरावेचे तोचा पुरावेचे माझी मनीषा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा तुझ्यामुळे हा सर्व पसारा तुझ्यामुळे हा तुझ्यामुळे हा तुझ्यामुळे हा सर्व पसारा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा तोचा पुरावेसे माझी मनीषा तोचा पुरावेसे माझी मनीषा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा नमन करो तो जगदीशा तुझ्यामुळे हा सर्व पसारा तुझ्यामुळे हा तुझ्यामुळे हा तुझ्यामुळे हा सर्व पसारा तुझा दे तो जगदीशा तोचा माझे जगदीशा नमन करो तो जगदीशा हे परमेश्वरा हाती हात दंड मस्तकी मुकुट धारण करून या पवित्र सिंहासनी मी आरूढ झालोय त्या दिनापासून माझ्या प्रजाजनाला पालन पोषण मी करतो आहे अपराधाला शासन निरपराधाला योग्य न्याय देऊन मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे म्हणून माझी प्रजा अशी घरी चालली आहे सुखी आहे म्हणून त्याच्या मुखातून आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून सारख्या माझ्या नावाचा जय सारखा माझा नावाचा जय जयकार करतात प्रत्येक प्रजा जनतेचा एकच घोष प्रत्येक प्रजाजनाचा एकच जयघोष राजा दशरथ राजा असावा तर दशरथासारखा हर्षभरीत उत्साहाने माझ्या मनाला अत्यानंद झाला अरे पण हो रोज नित्य नियमाप्रमाणे येणारा माझा राज्य दरबारी नित्य नियमाने येणारा माझा द्वारपाल अजून कसा आला नाही का बरं असेल अरे बापरे किती वेळ झालो महाराजांचा जय जयकार असो. अरे बापरे किती अरे उशीर मंगल झालो. असा आशीर्वाद अरे आहे बापरे किती उशीर झालो. दिवस डोक्यावर इलो दिवस दिसतो डोक्यावर इलो हा. मी या वयाच्या रात्री वयात रात्रीचा शिकवतो ना वयाचा घेतलाय जास्तच घेतलो जास्तच घेतलंय परवड्याचा चमच्यात भरायल्यात त्याच्यामुळे टाइम झालो आणि डोळं केव्हा लागलो तो माहीतच नाही. अरे आज कामावर तू वेळेवर आला नाही का सांगताय महाराजांनो त्याच्यात दुसरा लफडा का लफडा काय सांगा बाहेर काय म्हणता पाहुणेच नाही ह्या बा उठलंय तर जातंय ह्या बा उठलंय तर जातंय तर काय करू तर तुमच्याकडे गाराणं हाडलंय काय ता हो आमच्या रघुच्या नातवाचा लगीन होता हो आमच्या रघुच्या नातवाचा लगीन होता त्याका बघू पाहुणे इले त्याचा बघू पाव द्यायले तिकडे गेले म्हणा इतको उशीर झालो आणि दुसरी कोणतं तिकडे गेलाय होणारा उशीर झालो बरं ठीक आहे त्याच्यात ह्या बायलेचा तुला माका म्हणता ह्या बा चाललंय अगो बाये जा पण जा माका सांगता काय अरे गोवा जातोय प्रिया मायेराला अरे गोवा जातोय मायेराला अरे गोवा जातोय मायेराला सांता जातोय सकाळी येतोय सांता जातोय सकाळी येतोय सांता जातोय सकाळी येतोय सांता जातोय सकाळी येतोय सांता जातोय
आता काय काम असं तर सांगा. असं कामावर काही आहे काही करता कामा नाही 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 करणार. नाहीतर पगारामध्ये व्यत्यय येईल. चला 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 जी महाराज जी महाराज. वासुदेव 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 या वासुदेवाच्या नाम गजरात केव्हाच्या अयोध्ये राजा दरबारात आगमन झालं. या अयोध्येच्या दरबारात दरबारात आगमन झालंय. तेव्हा आपण आल्याची आल्याची ग्वाली आल्याची ध्वनी ध्वनी राजा दशरथाला द्यावी. राजा दशरथला द्यावी. हेच योग्य. हे योग्य. कोण आहे रे द्वारपाल? कोण आहे रे दोलपार? हा जी जाया. अरे द्वारावर आवाज येतोय. कोण आहे? आला आहे तर पहा. हा बघतो बघतो बघतो. हा कोण आहे तुमका? विश्वामित्राशी द्यायला माझ्या संज्ञा. विश्वामित्राशी द्यायला माझी संज्ञा. अरे बापरे विसरलेलो मित्र. हा वाच राव असोच राव. हा त्यांका सांगा विश्वान घेऊन दिलो. महाराज कोणतरी इलो दाढीवाला ईश्वर हाडला होता. काय करू? आम्हाला ईश्वन कशाला पाहिजे? मग काय करू? आम्हाला ईश्वन नको म्हणून सांग. बाजारात विकू आणा. हो भज गोविंदा भज गोपाला वाजवा. भज गोविंदा भज गोपाला भज गोविंदा भज गोपाला भज गोविंदा भज गोपाला भज गोविंदा भज गोपाला भज गोविंदा भज गोविंदा भज गोपाला भज गोविंदा भज गोपाला. 500 रुपये हे गोवेकर दिगंबर गोवेकर यांनी गावात नाटक आवडलं तेव्हा आपण 500 रुपये कंपनीत 500 रुपये दिलेलं सांगते फक्त. नाट्य रसिको शिरशिंगे संयुक्त दशावतार नाट्य मंडळ शिरशिंगे यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी आमच्या गावचे सुपुत्र दिगंबर गोवेकर यांनी या कंपनीला बहुमोल असे 500 रुपयाची देणगी दिली. आमचे काकी बक्षीस देतोय. तसेच या संयुक्त दशावताराची माझ्या कलेचा गौरव करून माझ्या पुतण्याने मला हे 100 रुपये पाठवून आणि अशी बोल बोल. असे बक्षीस देऊ विश्वामित्र काय ईश्वर नको म्हणतात? काय ईश्वर नको म्हणतात? द्वारपाल तू त्यांना सांगितलं. दरबाल तू त्यांना सांगितलं का नाही? सांग विश्वामित्र. सांग विश्वामित्र. विश्वामित्र हो मी विश्वामित्र आलं म्हणून सांग. काय काम का तुमचा? आणि काय ह्या बी नाही होत. मग तुमचं काम काय? महाराजांना सांग रे. अरे तुम्ही सांगितलं त्या द्वारपाल विश्वास महाराज ते काय म्हणतात माझ्या भाताला इला इतकी बरी दाढी लायल्याला आता वरता काय घातल्याला तर मी काय वळखणार. पण विश्वामित्र म्हणता तुका भेटायला काय करू? सोडू बुतू घेऊन या त्याला. कोण विश्वामित्र? कोण विश्वामित्र? होय होय होय. हा त्याला आहे तसा हो महाराजांनो हे बोलत नाही रे. आता काय करतात? या सांगायला जाते.
यावं मुनिवर्य दशरथ, याहो याहो मुनिवर्य, आपलं सुस्वागत. आपलं सुस्वागतम. या अयोध्या नरेश, या अयोध्ये नगरीत आपलं स्वागत आहे. या अयोध्येने दशरथाचा तुम्हाला साष्टांग प्रणिपात. हा या अयोध्या नगरीच्या राजा दशरथाचा आपला साष्टांग नमस्कार. मुनिवर्य, हो मुनिवर्य, आशनस्थ व्हावं. अशा नसतं हो. बस रे बस. होय तर. विश्वामित्र 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 राजा दशरथा, राजा दशरथा, तुझ्या या आदर कृत्यांत तुझ्या या आदरातिथ्यांत आम्ही अगदी आनंदित झालो. आनंदित झालो. विश्वामित्र मुनिवर्य, मुनिवर्य, आपल्या मुखातून निघालेली वार्ता आपल्या मुखातून निघालेली अमृतवाणी ऐकून आम्ही धन्य झालो. धन्य झालो. तुमच्या सारख्या तुमच्या सारख्या तपस्वी मुनींचे पाय आमच्या सदनी लागले. तुमच्या सारख्या तपस्वी मुनींचे आमच्या सारख्या नगरीत आगमन झालं आम्ही हे धन्य. आम्ही धन्य समजतो. आमच्या जन्माचा उद्धार झाला. आमच्या जन्माचा उद्धार झाला. पण मुनिवर्य, आपण असं अचानक येण्याचं प्रयोजन. आपण असं अचानक येण्याचं प्रयोजन असं तरी काय आहे? विश्वामित्र आहे, आहे. यालाही तसंच कारण आहे. यालाही तसंच कारण आहे. दशरथ, कोणतं कारण आहे महाराज? कोणतं कारण आहे महाराज? विश्वामित्र, राजा मी तपोवनात होम हवन करीत आहे. होम हवन करीत आहे. त्या होम हवनात ताटिका नावाच्या राक्षसीने विघ्नोष आणलाय. आणलाय आणि होम हवन विघ्नोष करीत आहे. आणि होम हवन विघ्नेश करीत आहे. ही अंगीकारले होम हवनात घातलेला ताकदीने नष्ट करून अनेक तऱ्हेची विघ्न आणत आहे. अनेक तऱ्हेचे विघ्न आणत आहे. आणि अनेक ब्राह्मणांना मारते. आणि अनेक ब्राह्मणांना मारते. दशरथ, मग त्यासाठी मी काय करावं असं तुमचं मत आहे? विश्वामित्र, राजन, देवी कृपेने आपल्याला 4 पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला 4 पुत्राची प्राप्ती झालेली आहे. दशरथ, मुनिवर्य, आपल्या म्हणण्याचे तात्पर्य. आपल्या म्हणण्याचं तात्पर्य. विश्वामित्र, राजन, त्यापैकी राम आणि लक्ष्मण ही 2 बालके माझ्या होम हवनाच्या रक्षणासार्थ माझ्या होम हवनाची रक्षणाकरता यावीत अशी माझी इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे. दशरथ, पण मुनिवर्य, माझे राम आणि लक्ष्मण अज्ञान आहे. माझे राम आणि लक्ष्मण अज्ञान आहेत. त्यांना शास्त्र बुद्धीमध्ये ते पारंगत नाही आहे. विश्वामित्र, राजन, त्याची चिंता तुला नको. त्याची चिंता तुला नको. त्यांना शस्त्रांगत करेन. त्यांना शस्त्रांग मी करीन. अष्टविघ्नेत निपुण करेन. अष्टविघ्न निवडून करीन. माझं काम शिकवायचं. माझं काम शिकवायचं. कोण आहेत ते कोण आहेत? आणि त्यांचं भविष्य काय आहे त्यांचे भविष्य काय आहे ते मी जाणत आहे. ते मी जाणत आहे. आणि माझा विश्वास आहे. आणि माझा विश्वास आहे. दशरथ, मुनिवर्य, आपण म्हणतोय ते ठीक आहे. आपण म्हणतात ते ठीक आहे. पण विश्वामित्र, पण काय राजन? पण काय राजन? दशरथ, मुनिवर्य, मी माझ्या राम लक्ष्मणांना एक क्षणही मी राहत नाही. त्यांच्यापासून मी अलिप्त राहत नाही. त्यांचा विरह मला सहन होणार नाही. त्यांचा विरह मला सहन होणार नाही. म्हणून म्हणतोय विश्वामित्र, त्यांच्या भविष्याची तू चिंता मुळीच करू नको. यांच्या भविष्याची तू चिंता करू नकोस. दशरथ, मुनिवर्य, आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. द्वारपाल, आत्ताच्या आत्ता राम लक्ष्मण आपल्या झोपडीमध्ये आहेत. त्याला ताबडतोब बोलवणार. हा राम आपल्या चरणी लीन हो. आहे मंगल मासा आशीर्वाद आहे. पिताश्री, हा लक्ष्मण आपल्याला नतमस्तक होत आहे. आहे मंगल मासा आशीर्वाद आहे. ठीक आहे. चला आपण प्रथम त्यांचा आशीर्वाद घेऊ. मंगलमय आशीर्वाद. पिताश्री,
हे आपले पुत्र राम लक्ष्मण आपल्या चरणी नतमस्तक होत आहे. आयुष्यमान भव आयुष्यमान भाऊ कीर्तमान भाऊ बाळानू हे मुनी चरणाला या आपल्या द्वारी हे महामुनी आलेले आहेत, त्यांचे आपण दोघांनी चरण दर्शन घ्यावे. आयुष्यवंत भाऊ, तुमच्या नावाची कीर्ती तुमच्या नावाची कीर्ती या त्रिभुवनात पसरू दे. या भवनात पसरू दे. पिताश्री आम्ही आमच्या सवंगड्या समवेत खेळत असतात आम्हाला असं एकाएकी पाचारण करण्याचं कारण करतो. बाळांनो, त्याला तसंच कारण आहे. लक्ष्मण, असं कोणतं कारण पिताश्री? असं कोणतं कारण आहे पिताश्री की आपण असं अचानक आम्हाला बोलवलं? या विश्वातील महामुनी यज्ञाचं आयोजन केलं आहे. यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्या यज्ञाची होम हवनात विघ्न आणण्यासाठी एक ताटिका नावाची राक्षसीन त्यांना त्रास देत आहे. तर त्या राक्षसीचा वध करण्यासाठी तुम्हा दोन बालकांना रक्षण करण्यासाठी आम्हाला पाचारण केलं. हो होय. त्या ताटिकेच्या आज्ञापासून त्या ताटिकेच्या त्रासासाठी त्या त्रासापासून मुनिवरांचं रक्षण करण्याचं काम आम्हाला घ्यायचं. होय. राम पिताश्री आपली आज्ञा शीर्षवंद मानून आम्ही वाटेल ते दिव्य करायला तयार आहोत. शाबास रे माझ्या माझ्या बाळानू. शाबास. तुमचे निश्चयाचे बोल ऐकून आज माझी धन्य झाली. आज माझे मन धन्य झालं. राजा दशरथा, धन्य तू आणि तुझी बालके, धन्य तू आणि तुझी बालके, तुझ्या पुत्राची तुझ्या रघुकुलाची उज्ज्वल केली. उज्ज्वल राजा धन्य धन्य तू धन्य तू धन्य तुझे रघुकुल. धन्य तू आणि धन्य तुझ्या रघुकुल. महामुनी तुमच्या मुखातून निघालेली अमृतवाणी ऐकून धन्य झालो मी आणि माझं रघुकुल. राजन, आता वेळ नको. नकोच मला नको. त्या ठिकाणी निघायचं आहे. पिताश्री आम्हाला आज्ञा द्यावी. चला बाळा. लक्ष्मण ताटिकेचा वध करण्यासाठी विश्वामित्रांकडे ओघाडात गेले. मित्रांकडे गेलेले आहेत आणि आमचे महाराज महाराणीच्या महालात गेले. कौशल्या महाराणीच्या महालात गेले. आता सांगण्यासाठी गेले आहोत. कौसर राज दरबाराचे रक्षण करू. आता ह्या सगळा सांभाळून आमच्याकडे सोपवला. आता काय करू तर पडला. माझ्या चढवान पावशेराचे बांगडे घेतले चार. माझ्या चढवान पावशेराचे बांगडे घेतले चार. पावशेराचे बांगडे घेतले चार.
ऐका या असाच जाता बघा कशात जाऊ काय? आता असा करतोय त्या रघुक घेऊन त्या रघुक घेऊन ओळीचे कोणीत बुडतोय ओवळीच्या पतो रघु जागो का निजलो आता सपनात आता ओळीचे कुणीत बुडतोय ओवळीच्या कोणीच उडी मारतोय त्याच्या बरोबर आणि 4 मासे बघतोय चार मासे बघतोय तवसर तवसर तुम्ही हे विसरत बसा तवसर तुम्ही इसरत बसा मात्र एक नाहीतर ऐका नाहीतर सत्यवान गावकार असा त्याच्या बरोबर तुम्ही जाते दोघांचा गाव पकडतोय मात्र एक करा मात्र एक करा तो अरुण म्हणायचो तो अरुण पळायचो कोणाक बाटली घेऊन गेलो हा कोणाक बाटली घेऊन गेला त्याका आधी पहिलो बघतोय त्याचा पहिलं बघते पण तसा नाही त्याने हप्ता भाग आता काय अरे रामा रामा अरे रामा 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 आता माका कंटाळो येलो आता माका तर कंटाळा या येला संसाराचो या संसाराचो अरे इतक्या केलोय इतक्या केलंय इतक्या तडे गेला इतक्या तडे गेला तडे गेलोय आता अरुण गावकरांना दोनदा दिला तापट कमी झाला उतारला आता उद्या सकाळी दिदाचा तळ ते खेळ येतले माका बेजार इलो या संसाराचो माका बेजार इलो या संसाराचो बायको म्हणता नको या बिजो. घरी गेले बायको म्हणता नको. माका बेजार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. घरी गेलाय हाऊस म्हणता घरी गेलाय हाऊस म्हणता गिलियो पुरो. घरी गेलाय हाऊस म्हणता गिलियो पुरो. माका बेजार या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. घरी गेलाय बायको म्हणता घरी गेलाय बायको म्हणता नवरा यो येलो. नवरा यो येलो. माका बेजार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. बेजार इलो या संसाराचो. घरी गेलाय बापू सुद्धा घरी गेलाय बापू सुद्धा बापू सुद्धा बापू सुद्धा बैठो नाही येतो बैठो नाही येतो बेजार इलो या संसाराचो. संसाराचो. बेजार इलो या संसाराचो. घरी गेलाय पोरगो उंटा घरी गेलाय पोरगो उंटा घरी गेलाय पोरगो उंटा बापू देव बेवलो बापू देव बेवलो बापू देव बेवलो. माका संसार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. माका बेजार इलो या संसाराचो. हो रे, गावकार इथलं बरं तेरे मन की गंगा और मेरे मन की जमुना तेरे मात्र गण पड़ा तो म्हणतो तो बेसूर और मेरे मन की जमुना मेरे मन की गंगा और मेरे मन की जमुना बोल राधा बोल संगम होगा क्यों नहीं बोल राधा बोल संगम होगा क्यों नहीं बोल राधा बोल संगम होगा क्यों नहीं मेरे मन की गंगा मेरे मन की जमुना गंगा मेरे मन की जमुना बोल राधा बोल संगम होगा क्यों नहीं बोल राधा बोल संगम होगा क्यों नहीं बोल राधा बोल कितनी सदिया बीत गई है कितनी सदिया बीत गई है ये मारो बीत गई है आए तुझे समाधान में तेरे जैसा धीरज वाला है कोई और जमाने
माणूस पळाला. आता काहीतरी होणार मरे या गाणं. गाणं म्हणतो आमच्याकडे खूप गाणी आहेत मूड बघ तालात भरा सुरुवात येऊ का? रंग योग नाच नाच नाचुनी नाच नाचुनी अतिवी रमले सकले नंदला सकले भावे झूठ बरे तारक व्हिडिओ काढून चांगल्याने काढू व्हिडिओ काय व्यवस्थित पण करू माझ्या झाडावर चढू नका हो माझ्या
नका हो माझ्या झाडावर झाडावर चढू नका ओढू नका हो मुळे ओढू नका माझ्या झाडावर राम आणि लक्ष्मण हे पहा, राम आणि लक्ष्मण हे पहा, हाच तो ताटिकाचा येण्याचा मार्ग. हाच तो ताटिकेचा येण्याचा मार्ग. ये अंकुशामा, ए राम आणि लक्ष्मण हे पहा, हाच तो ताटिकाचा येण्याचा मार्ग. हाच तो ताटिकेचा येण्याचा मार्ग. ह्याच मार्गाने ती प्रवेश करते. याच मार्गाने ती प्रवेश करते. तुम्हाला इतके सर्व डावपेच तुम्हाला इतके सर्व डावपेच शिकवलेले आहे. शिकवलेले आहेत. होय महामुनी, होय महामुनी, आम्ही आपल्या आम्ही आपल्या सानिध्यात सामंत्यात युद्ध कौशल्य युद्ध कौशल्य तरबेज झालोय. तरवेद झालो. सारी शस्त्रास्त्रे सारी शस्त्रास्त्रे विद्या विद्या सारी अवगत झाली. सारी अवगत झालेली आहे. होय गुरुवर्य, आम्ही धनुष्य विघ्नही निघून आम्ही आलो. राम लक्ष्मण, राम लक्ष्मण ताटिका येण्याची वेळ झाली आहे. ताटिका येण्याची वेळ झाली आहे. तेव्हा भाविकतेने उभे राहा. पावित करून जाहीर करणं उभे राहा. अरे पहा, अरे पहा, ती ताटिका आली. ती ताटिका आली. भज गोविंद भज गोपाल भज गोविंद या लग्नाचं संरक्षण करण्यासाठी भज गोविंद भज गोपाल भज गोविंद भज गोपाल भज गोपाल भज गोविंद भज गोपाल घाबरू नका. तुम्ही घाबरू नका. ताटिकेशी 2 हात या करण्यासाठी ताटिकेशी 2 हात करण्यासाठी आम्ही आम्ही सज्ज आहोत. अरे पहा, अरे पहा, ती आली. ती आली. घाबरू नका. घाबरू नका. ती आली. ती आली. ती आली. ती आली. भज गोविंद भज गोपाल भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोपाल भज गोविंद भज गोविंद भज गोपाल
मारली पाठिका मार. कोणी मारली कोणी मारली? रामाने मारली का लक्ष्मणाने मारली? रामाने मारली की लक्ष्मणाने मारली? कोणी मारली? पाठिका कोणी मारली? रामाने मारली स्वामीने मारली. स्वामी. रामाने मारली स्वामींनी मारली. रामाने मारली स्वामींनी मारली. भज गोविंद भज गोपाल भज गोविंद भज गोपाल कोणी मारली? स्वामीने मारली. रामाने मारली. स्वामीने मारली ना? रामीने मारली. स्वामीने मारली. स्वामीने घेऊन जायची. रामाने मारली. स्वामीने मारली. स्वामीने घेऊन जायची. रामाने मारली. हडियाची ऐकायला स्वामीने मारली ना? होय होय. स्वामीने घेऊन जायची. हा, स्वामीने घेऊन जाऊ. स्वामी घेऊन स्वामी येडे. पाय घाल. पाय धर. कोणी मारली? रामाने मारली रामाने बरोबर तुका तुम्ही जोड द्या. आम्ही ओढे खावतो ना. नाही दिल्याशिवाय आमचं माणूस आम्ही हो बाबा ही तुझी दोन्ही बाळं घे तुझ्या हातात. रामाची ना Oh
एकटेच करू. घरी अडकले बाबा. हळदुले पाच पाना हळदुले पाच पाना हळदुले पहिला पान पायार मारला आणि पहिला पान पायार मारला आणि दुसरा पान डॉक्टर बसला. आणि दुसरा पान डोपरार बसला. आणि तिसरा पान कमरे काढला आणि तिसरा पान कमरे काढला आणि चौथा पान आणि चौथा पान आणि पाचव्या पान डोई चालला आणि पाचव्या पान डोई चालला आणि नानाची तोड केली आणि नानाची तोड केली आणि ज्याची होती त्याने आणि ज्याची होती त्याने नेले आणि आमची माया व्यर्थ गेले आणि आमची माया व्यर्थ गेले आणि या गे रुक्मिणी आणि या गे हळद लायतना हळद लायतना हळद लायतना आणि हळद लायतना हळद लायतना यो हात लागलो हळद लायतना यो हात लागलो हात यो लागलो आणि हात यो लागलो हात यो लागलो का येचे कोयला कडे ओढून जा. भरवा
विधी विधी हळदीचे तांदूळ तू माझ्या खिशात आता वरात काढूया वाय नाही वरात काढू कोणी नाचताना डान्स काय नाव सांग त्याला की विषाद हा काय खिशात 500 रुपये होते माझ्या खिशात पुन्हा मी माझ्या काकी अयर केलं बारा केलं माझ्या सब झालं नाव ठेवलं नाही का बारा केलं
शेवटची आवडा बरं